खिडकी नॉक करा, नॉक करा. सध्या आम्ही चिकन बनवतोय. हे इथे चिकन फ्रायची, इथे चिकन हाय आमचे शेफ. हे आमचे 1 नंबरचे शेफ, ते आमचे 2 नंबरचे शेफ, कटप्पा शेफ. नको मी करतो. हा आतमध्ये येऊ नका. मी करतो. सध्याच मी झाली. अरे नको हो, आतमध्ये तयारी चालू आहे इथे. पाणी किती मोठा आहे क्लास. हे बघा फिल्टर पाणी. सगळी सेटलमेंट पाहिजे ना ते सुरीने करू शकतो. तू बाजत काय करते? तो आपला बसला आहे, गेम खेळतोय. तर चाललंय. हा हाय आपला. इथे आमचा मॉकटेल बारटेंडर. हे बारटेंडर हे कामा बाजू. हे दे फीडबॅक दे. कसं झालंय? हा अंड्या काय वाटतंय? तुझा बारटेंडर कोण आहे? हे कोण आहे? हे उचला. साई कुठे गेला? आल्या गेल्याची नात्या गोत्याची सर्वांची तुझी नजर काढी. का नजर काढी. कंटेंट कसं आहे? थांब
हा उभी करतो रील साठी. एका अँगल एकच साईडने होईल ना. मग तू एकाने इकडे जा. डायरेक्ट घरी. कुठे आहे दाखवा मला चिवडा. हे बघा, हे आमची इथे रॉयल ट्रीटमेंट चालू असते. आम्ही इथे आल्यावर आम्हाला नेहमीच अशी रॉयल ट्रीटमेंट भेटते इथे. तर सर्वांनी या इथे. ट्रुरल डेव्हिलचं नाव घ्या. वेदांत आता आपण राईड एवढी केली, तुला कसं वाटलं राईड करून? काय नाही, आता मला असं वाटतं आम्हाला सवय झाली आहे राईडची. कारण पहिले पण नाशिकला जवळजवळ आम्ही 7 ते 8 तास चालवली कंटिन्यू, आणि आता पण जवळजवळ काल आम्ही 13 ते 14 तास ट्रॅव्हलिंग करत होतो. तो मजा येते जोपर्यंत तुम्ही बाईक चालवत नाही. म्हणजे पिलॉनला कंटाळा येत असेल मे बी. कसं वाटलं राईड केली आपण एवढी? एक बोल तू पण मस्त. एक बोल. मी खोटं नाही बोलत कधी. मला खूप चांगलं वाटतं. पण आपल्यात एक माणूस असा आहे, त्याचा आम्हाला रोज राग येतो. पिंट्याबाई, तू पहिल्यांदा या स्कूटीने एवढी मोठी राईड केलीस, तर तुला कसं वाटलं? ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं की मी एवढी राईड करेन. कारण मी यूट्यूबवर ब्लॉग बघायचो या राईड, म्हणजे स्कूटीच्या राईड. लडाखपर्यंत गेलेल्या. कंटाळा येत असेल हे सगळं. पहिलं तर मला मेन म्हणजे आवडतच नाही आहे त्या गाड्या. पण तरी पण बोलून मी ट्राय केलं. पण ठीक आहे, चांगलं आहे, चांगला एक्सपिरियन्स होता. तरी पण मी जवळपास 105 वगैरे पळवली, काही प्रॉब्लेम नाही. आणि जीवेश, तू आमच्यात पहिल्यांदा आलास राईडला, तर तुला कसं वाटलं? खरंच खूप मजा आली मला राईडची. आणि फिलिंग एकदम चांगलं होतं. मी पण तुला काय बोलायचं का या राईडबद्दल? आणि अक्षय पण आपल्याला कसं वाटलं आपण एवढी माळशेज घाट वगैरे गाडी पळवली, तेवढी रफ? आम्हाला ना माळशेज घाट खूप भारी वाटलं, कारण तिथे पाऊस पण होता. आणि ड्युरिंग पावसाच्या ह्याच्यामध्ये ना एवढं भारी वाटत होतं राईड करायला, एक नंबर. फक्त खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे माळशेज घाटमध्ये. बाकी ऑल ओव्हर राईड एकदम भारी झाली आमची. आता आम्ही रिटर्न चाललोय घरी. साहित्य, तू नवीन मेंबर, तू गाडी पण चालवीस, तुला कसं वाटलं? तुझा तर मेंबर गेलाय, पण तुला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. नेक्स्ट ट्रिप नक्की नक्की. मी नक्की येणार. हो. चॅनलला सबस्क्राईब करा, सांग. ट्रुरल डेव्हिल्स सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण एवढी माळशेज घाट वगैरे गाडी आपण चालवली, एवढी कंटिन्यू आपण 3 वाजता निघतो, तरी तुला कसं वाटलं राईड करून? मला काय नाही वाटलं. दमलो मी. एक मिनिट. आणि लास्ट आपला एक माणसाचा प्रश्न, हा सर्वात मोठा रायडर आहे आपला. मी ना, तुला कसं वाटलं राईड करून? एवढी मोठी राईड केली, माळशेज घाट वगैरे, कसं वाटलं? काय तुला बोलायचं आहे? चांगलं होतं. नाम्या, तुला कसं वाटलं? तू पण गाडी चालवलीस, तुला कसं वाटलं? मोजे मा.
आम्ही थांबलेलो सगळेजण, कारण आशुवादा आणि आपला कवेश गेला, कवेशला एवढं हे नव्हतं, पण आशुवादा गेला तर आमचं सगळं गाडीचं हे झालं. आता बघूया, आता अक्षय पडवळ आपल्यासोबत राहणार बोललेला आहे, किंवा अभिषेक नागवेकरला कोणाला तरी अलिबागला यावं लागेल, दोघांपैकी एकाला. आता बघूया काहीतरी. आता मी थांबलेलो सगळीजण, डिस्कशन चालू आहे. हा आमचा मेन कुक अक्षय पडवळ, सध्या त्यांनी रोहित शेट्टीचा लुक केलेला आहे. आणि जर तुम्ही कोणी ब्लॉग बघत असाल टुरल डेव्हिल्सचा, तर ह्याचं लग्न पण करायचं आहे, तर तुमच्याकडे काय असेल तर स्थळ सुचवा आम्हाला. अक्षय पडवळ वर्सोलीमधला आणि चांगला असा माणूस, इमेज ही अक्षय पडवळची खूप चांगली आहे. आणि लुक बघा, रोहित शेट्टी निघतोय, सगळीजण रेडकोट घालतात. आणि आमचा विनीत बारवेकर बोलतोय मला चिंगम द्या फक्त खायला. आता मला खायला नको, मला फक्त ओनली चिंगम. आणि आता रेनकोट घालून ठेवा, सारखं उतरायचं. आता डायरेक्ट थांबायला अलिबाग. खोपोलीमध्ये आलो आहे. साहिल आणि अक्षय पडवळ आता हे डायरेक्ट मुंबई साईडला जाणार आहेत, कारण आमचा हा माणूस नेरूळवाला आहे माझ्यासोबतचा. आणि आता वेदांत आहे, नाम्या पण आहे. आता गाड्या चेंज होणार. अभि आता अलिबाग ना की, तर अभि आता चालले आपले एडिटर आहेत ऑफिशियल, आणि ते आता मार्गाला चालले आहेत. आता साईडाला चेंज करायचं आहे, बाकी सगळे ओकेमध्ये चालले आहेत. वेदांत ब्लॉग ओके चालतोय ना आपला? वेदांत सुरू आहे, माझा वेदांत सुरूचं चॅनल आहे. आणि सध्या वेदांत सुरूने आपल्या वेदांत हेअर राईट्स मीटर आणि आपलं पण टुरल डेव्हिल्सचं पण एक चॅनल आहे. आणि डॉमिनरचे मालक विनीत बारवेकर उर्फ रील क्रिएटर, पहिले वेदांत सुर्वे, मग विनीत बारवेकर, आणि आता ह्यांना सर्वांना हे आहेत ना, हे आमचे ट्रेंडिंग रीलची संघटनेचे अध्यक्ष विनीत बारवेकर. विनीत बारवेकर आणि आमचे रीलचे बादशाह, आणि सर्वांना कॉन्फिडन्स देणार आणि सर्वांची मारून ठेवणार हेच एकमेव असे रोहित शेट्टी उर्फ अक्षय पडवळ. आणि आमची बाजा त्याला मजा आली आहे राईडला, तो पुन्हा बोला मी येणार. आणि साहिल पाटील आता आमचे बोलते बास राईड चाललो आता घरी, आता रिटायरमेंट घेतोय. साहिल बोलते लवकरच GT घेऊन आगमन करणार राईडला नवीन. आता आम्ही मेन मार्केट आलो. राईड झालेली आहे, आणि लवकर आपण भेटूया नवीन ट्रिप, नवीन टूरसोबत. बघूया नवीन टूर कुठे जाते लवकरच. पण आणि आजची राईड सगळी सगळे सेफली मेंबर पोचले घरी, सर्व एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. आता बघूया लवकरच नेक्स्ट राईड, आणि लवकरच ब्लॉगसुद्धा येईल.